पण नेमकं रोबोटिक सर्जरी म्हणजे काय? सगळ्यांना वाटतं की रोबोटिक सर्जरी म्हणजे रोबोटच ऑपरेशन करतोय, आता काय होणार. पण रोबोटिक सर्जरी खरंच सेफ आहे? कन्व्हेन्शनल सर्जरी किंवा दूरबीनद्वारे शस्त्रक्रियामध्ये काय होतं की गर्भाशयाचा कॅन्सर ऑपरेशन आपण केला आणि त्याच्यामध्ये पेशंटला पटणार नाही तुम्हाला की ऑपरेशनला लागला मला 6 तास, आयुष्यभर. पण पेशंटला डिस्चार्ज किती दिवशी केला असेल? 72 तासात. आयुष्यभर. पुणे मुंबईला जायला पूर्वी लागायचं आणि आपल्या कोल्हापूरमध्ये आता सगळं अवेलेबल आहे. नमस्कार, मी आरजे सुमित आणि ॲस्टर आधार प्रेझेंट्स हेल्दी गप्पामध्ये तुमचं स्वागत आहे. आपण काही असे टॉपिक्स निवडलेले आहेत ज्या टॉपिक्स पैकी मला असं वाटतं की नावच फक्त आपण ऐकलेले आहेत आणि त्याच्याबद्दल डिटेलमध्ये आपल्याला काय माहिती नाही. आणि अशाच एक्सपर्टीज सोबत मी बसलोय आणि त्यांच्यासोबत मी गप्पा मारणार आहे. तो एक जो माझ्या डोक्यात खूप आधीपासूनचा प्रश्न होता, म्हणजे मी पण तो शब्द ऐकला होता सजेस्ट, रोबोटिक सर्जरी. रोबोटिक सर्जरीमध्ये काय असतं की म्हणजे जेवढं मला माहिती आहे, कारण मी या फील्डची काही एवढा फॅमिलियर नाही आहे, त्याच्यामध्ये काय रोबोटिक सर्जरी म्हणजे फक्त गुडघ्याची सर्जरी. बरोबर. पण नेमकं रोबोटिक सर्जरी म्हणजे काय? नेमकं रोबोटिक सर्जरी म्हणजे एक अत्याधुनिक असं विकसित झालेलं तंत्रज्ञान आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं की सगळ्यांना वाटतं की रोबोटिक सर्जरी म्हणजे रोबोटच ऑपरेशन करतोय, आता काय होणार. पण ॲक्च्युली तसं नाही आहे. ते रोबोटिक सर्जरी हे एक अत्याधुनिक विकसित तंत्रज्ञान ज्याच्यामध्ये पूर्ण नियंत्रण सर्जनच्या हातात असतं. पण हे एक एक्सटेंडेड हँड म्हणू शकतो किंवा सर्जनचा एक एक्सटेंडेड रिस्ट की ज्याच्यामध्ये जे ओपन सर्जरी किंवा लॅपरोस्कोपिक सर्जरीमध्ये सर्जन ऑपरेट करत असताना ज्या हाताच्या मुवमेंट्स आहेत त्या मुवमेंट्स आपण रोबोटच्या हातांना म्हणजे आर्म्सना देतो. ओके. आणि त्याच्यामध्ये अधिक प्रिसाईज सर्जरी होते. आणि एक सर्जन जो असतो की सर्जन हे यंत्र चालवत असताना रोबोटिक कन्सोलवरती बसलेलो असतो. अच्छा, म्हणजे रोबोट पेशंटच्या- स्वतः ऑपरेशन करत? अजिबात नाही. पेशंटच्या साईडला सर्जन नाही. बरं. ह्याच्यामध्ये पेशंटच्या साईडला फक्त रोबोटिक आर्म्स असतात, ॲसिस्टंट असतात. पण याच्यामध्ये काय अत्याधुनिक जरी असलं तरी सुद्धा काही फॅन्सी शस्त्रक्रिया नाही आहे. अच्छा, म्हणजे आम्हाला आतापर्यंत असं वाटत होतं की रोबोट स्वतः येतात आणि सर्जरी करतात. मास्टर आणि स्लेव्ह असा कंपोनंट. ओके. म्हणजे मास्टर हा सर्जनच असतो कधी का, हा, हा, हा. आणि स्लेव्ह हा कधी रोबोटच असतो. ओके. आता फॉर म्हणजे आपण त्याला कमांड द्यायची आणि तो करणार. आपण आता माझे 2 हात आहेत, मी 2 हातानेच काम करतो. हा. मला जे अजून 2 हात भेटले सर. अच्छा, म्हणजे काय म्हणतात त्याला की सपोर्टसाठी म्हणून आपण फक्त त्यांना घेणार. 2 हात माझे जे माझ्या कमांड मध्ये आहेत. हा, हा, हा. ते स्पायडरमॅन मधला ते ऑक्टोपस हा, बरोबर. त्याला 2 हात, पण बाकीचे कोण हात होते बरोबर. आपली मदत करायला. हा, हा, हा. सेम रोबोट. माझ्याकडे 4 हात आहेत आणि प्रत्येक हातावर माझं कमांड आहे. ओके. कन्व्हेन्शनल सर्जरी किंवा दूरबीनद्वारे शस्त्रक्रियामध्ये काय होतं की मला 2 हातच वापरता येतात. बाकी कॅमेराचा असिस्टन्स, अजून दुसरं काही असिस्टन्स लागलं हे आम्हाला दुसऱ्या सर्जनवरती किंवा ओटी ॲसिस्टंटवरती आता त्यांची स्किल किती आहे दाखवण्याची. बऱ्याच जण स्किल असं नसतं की, ओके. पण त्यांचं स्किल आणि आपलं स्किल हे कधी कधी मॅच होत. बऱ्याच वेळेस मग ते विजन आपल्याला तेवढं जसं पाहिजे तसं भेटत. पण ह्याच्यामध्ये नेमका फरक काय? म्हणजे रोबोटिक सर्जरी आणि ट्रेडिशनल सर्जरी याच्यामध्ये किती असा डिफरन्स आहे? मी ट्रेडिशनल सर्जरी आणि रोबोटिक सर्जरीच्या मी बेसिक काही गोष्टी सांगतो. कसा उगम झाला, काय झालं. तर ओपन सर्जरी, तर मी कॅन्सर सर्जन आहे त्यामुळे मी त्याच्याबद्दल थोडं सांगेन. अच्छा, ओके. म्हणजे रोबोटिक सर्जरीमध्ये सुद्धा सब पॉइंट्स आहेत. हो, डेफिनेटली. कॅन्सर शस्त्रक्रिया. हा, म्हणजे अनेक वेगवेगळे सुपर स्पेशलिस्ट रोबोटिक सर्जन म्हणेन मी, वेगवेगळ्या त्यांच्या स्पेशालिटीच्या शस्त्रक्रिया करतात. आता ओपन सर्जरी ज्या वेळेला सुरू झाली त्याला ओपन सर्जरीमध्ये कॅन्सर शस्त्रक्रिया अतिशय चांगल्याच होत होत्या. पण ओपन सर्जरीमध्ये मग समजा सुरुवात झाली ती ॲक्च्युली शरीराच्या निमोत्या भागामध्ये पेल्विक सर्जरीज. आता पेल्विक सर्जरीजमध्ये ज्यावेळेला ऑपरेशन करत असतो त्यावेळेला अतिशय नॅरो फील्ड असतं आणि अतिशय नॅरो फील्डमध्ये ऑपरेट करत असताना हातांना सुद्धा काही लिमिटेशन्स असतात. मग ओपन सर्जरीमध्ये काही विकसित झाल्या त्या गोष्टी म्हणजे लॅपरोस्कोपिक सर्जरी. आता लॅपरोस्कोपिक सर्जरीमध्ये दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, त्याच्यामध्ये ॲडिशनल बेनिफिट आपल्याला काय मिळाले की एक झूम इमेज मिळाली आणि नॅरो स्पेसमध्ये इझिली जाण्यासाठी आपल्याला सोपं पडायला लागलं. पण त्याच्यामध्ये सुद्धा नॅरो स्पेसमध्ये मुवमेंट्स म्हणजे आर्टिक्युलेशन म्हणतो आपण त्याला, त्या मुवमेंट्स आहेत त्या सुद्धा एका विशिष्ट अँगलच्या वरती होईनात. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी ओपन सर्जरीपेक्षा जास्त चांगल्या मिळाल्या लॅप्रोस्कोपीमध्ये, अशा की कमीत कमी चिरांमधनं ऑपरेशन आणि अतिसूक्ष्म ऑपरेशन करता येऊ लागलं. पण रोबोटिक सर्जरीचा त्याच्यामध्ये का उगम झाला की
अतिशय नॅरो फील्डमध्ये जेव्हा कॅन्सर शस्त्रक्रिया आम्ही करत असतो त्यावेळेला रक्तवाहिन्या वाचवाव्या लागतात, सगळ्यात जवळच्या नसा वाचवाव्या लागतात. म्हणजे रोजच्या आपल्या जीवनशैलीला लघवीला जाणाऱ्या नसा, मोशन पास करण्यासाठी जे लागणाऱ्या फंक्शन्स आहेत, तर या सगळ्या गोष्टी वाचवत असताना आपल्याला म्हणजे कॅन्सर काढत असताना या गोष्टी नॉर्मल फंक्शन पेशंटचं मेंटेन राहायला पाहिजे. आणि त्यासाठी मग ह्या गोष्टी महत्त्वाच्या वाचवणं महत्त्वाचं. आणि मग त्यामुळे रोबोटिक सर्जरीमध्ये काय होतं, एक 3D विजन आलं. 3D विजनमुळे त्यामुळे डेप्थ परसेप्शन यायला लागली. रिस्ट जे आहे ते रिस्टच्या मुवमेंट्स 360 डिग्री फिरायला लागल्यात. नॉर्मली लॅप्रोस्कोपीमध्ये आम्ही म्हणतो 4 डिग्रीज ऑफ फ्रीडम इन्स्ट्रुमेंटला असतं, ह्याच्यामध्ये 7 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतं. त्यामुळे आय कॅन मूव्ह इन्स्ट्रुमेंट्स असा इकडे तिकडे. आणि त्यामुळे मला एखादी गोष्ट इथं आहे सरळ कापता येत नाही तर मग असं जाऊन कट करू शकतो. सो दॅट इज म्हणजे सूक्ष्म झालं त्याच्यामध्ये. सूक्ष्म प्रमाण झाल्यामुळे रोबोटिक सर्जरी जास्त फायदे, मग रक्तस्राव कमी, लवकर पेशंटला डिस्चार्ज करता येऊ शकतो, हे अनेक फायदे मग त्याच्यामध्ये झाला. थोडक्यात काय ओपन सर्जरी. पण मी जेवढं ऐकलंय ना की अशा सर्जरीज करण्यासाठी तुम्हाला फक्त बाबा पुणे किंवा मुंबई किंवा हैदराबाद अशा ठिकाणी जायला लागते. सो हे कितपत खरं आहे? पुणे मुंबईला जायला पूर्वी लागायचं आणि आपल्या कोल्हापूरमध्ये आता सगळं अवेलेबल आहे. आणि इवन मी तर म्हणेन की पुणे मुंबईला कशासाठी जायचं, पुणे मुंबईच्या लोकांनी सुद्धा कोल्हापूर बघायला यावं, आमचं कन्सल्टेशन घ्यावं, शस्त्रक्रिया करून घ्यावी. इतक्या सोप्या पद्धतीने आम्ही का सांगतोय, कारण आम्हाला त्या यंत्रज्ञानावरती कॉन्फिडन्स आहे. सर तुम्ही मगाशी म्हणलात की तुम्ही परभणी जा, बरोबर? तुम्हाला पहिल्यांदा मला विचारा की तुम्हाला कोल्हापूर कसं वाटलं? एकदम मजेत. मी तर डिसिजन घेतलं की ते सेटल सेटल व्हायचं घालू पाहिजे. तर आता जसं निखिल जर सांगत होते की ते कॅन्सर स्पेशलिस्ट आहेत, तुम्ही रोबोटिक सर्जरीमध्ये कुठल्या गोष्टीसाठी? मी युरोलॉजिस्ट आहे. ओके. तर युरोलॉजीच्या कॅन्सरच्या ज्या काही सर्जरी असते आणि युरोलॉजीच्या ज्या काही रिकन्स्ट्रक्शनच्या सर्जरीज असते या रोबोटद्वारे अतिशय चांगल्या पद्धतीने केल्या जातात. जसं प्रोस्टेट सर जसं सांगत होते, पहिली सर्जरी किंवा रोबोटचा सर्जरीचा उगम हा प्रोस्टेटच्या सर्जरी पासून झाला होता, कारण तिथे आपल्याला सगळ्या नसा वगैरे वाचवणं गरजेचं होतं. आणि त्या ठिकाणी युरोलॉजीचा माझा रोल येतो. प्लस लघवीच्या मूत्राशयाचे काही मार्ग असतील, समजा ते जन्मता बारीक झालेले असतील किंवा काही कारणास्तव बारीक झाले असेल, त्याचं रिकन्स्ट्रक्शन किंवा पुनर्रचना द्यायला करायचं, ओके, अशा ठिकाणी आपण रोबोटच्या सर्जरीचा वापर करतो. पण रोबोटिक सर्जरी खरंच सेफ आहे? म्हणजे आता काय होतं की आपण म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट, आपण जे फिल्म्स मध्ये बघतो तेच आपल्याला वाटतं की अरे हे खरं असू शकतं. जसं रोबो मूवी आपण बघितली, चिठ्ठी असतो, मग त्याला काहीतरी तिच्या कमांड दिल्या जातात आणि मग तो वसीकरणालाच मारायला जातो, असं काहीतरी होतं. सो खरंच रोबोटिक सर्जरी सेफ आहे? कारण याच्याबद्दल ज्या लोकांना माहिती नाही ते घाबरतात. सगळं सर्जन करणार आहे, त्यामुळे तंत्रज्ञान सगळं नियंत्रणात, सगळं सर्जनच्या नियंत्रणात. आता आमच्याकडे जो असलेला रोबोट आहे ॲस्ट्रा अदर हॉस्पिटलमध्ये, तर त्या रोबोटिक सर्जरीमध्ये आपण तो इंडियन रोबोट आहे ॲक्च्युली. आम्ही असं म्हणतो की मेड इन इंडिया फॉर द वर्ल्ड. आणि त्याच्यामुळं तो रोबोटिक तंत्रज्ञान ते आमच्याकडे जे आहे ते सेफ्टी फीचर असे आहेत की मुवमेंट करत असताना, आता तो जसं सर म्हणले की मास्टर स्लेव कॉन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये सर्जन मास्टर असतो आणि ॲसिस्टंट आजूबाजूला रोबोटिकच्या आर्मच्या बाजूनं जे इंट्रोऑपरेटिव्हली हेल्प करत असतात. तर मला त्या स्क्रीनमध्ये बघत असताना कन्सोलच्या तिकडे काही माझ्या ॲसिस्टंटला सांगायचं आहे आणि माझा चुकून हात हालतोय आणि मला तिकडे जाऊन बघायचं आहे, तर त्या माझ्या 3D गॉगलमध्ये जो इन्फ्रारेड कॅमेरा आहे तर तो सेन्स करत असतो कंटिन्युअस कन्सोल. आणि ज्यावेळेला मी ॲसिस्टंटकडे बघतो आणि माझी मुवमेंट जरी चालू आहे तरी आपोआप आत फ्रीज होतात आर्म्स. म्हणजे आयर्न मॅन सारखं एडिट तुमच्याकडे पण? हा, ॲब्सोल्यूट स्टेबिलिटी. म्हणजे आत गेल्यानंतर मी स्क्रीनपासून पलीकडे बघितलं थोडक्यात की माझं लक्ष ऑपरेशनपासून विचलित झालेलं आहे, माझे आर्म्स इथं आत हालायचे, इथं जरी हल्लं तिथे थांबणार आहेत. त्यामुळे अत्यंत सेफ आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी अशा सेफ्टी पॉइंट्स ठेवलेले आहेत. पण रोबोटिक सर्जरीमध्ये सुद्धा जे कट्स लागतात तर त्याच्यासाठी काय काळजी घ्यावी लागते? म्हणजे जेव्हा कधी ऑपरेशन होतं तर त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही कट करता, फाडता मोस्टली, तर त्याच्यासाठीची काय हे असते? आता एक पारंपरिक पद्धतीची जी सर्जरी किंवा कन्व्हेन्शनल सर्जरी म्हणतो आपण त्याला, ओपन सर्जरी आणि रोबोटिक सर्जरी डायरेक्टिव्ह. तर पारंपरिक सर्जरीमध्ये जे आपल्याला इन्सिजन घ्यावं लागायचं, त्याचं इन्सिजनची डायमेन्शन्स खूप मोठे असायचे. प्लस त्याचा एक्सपोजरचा जो टाइम आहे की तो खूप वेळासाठी, जवळपास 2 तास 3 तास जी काय सर्जरी चालेल 4 तास, त्यासाठी तेवढं इन्सिजन ओपन आहे. ओके. प्लस काही अननेसेसरी मसल्स आपल्याला कट करावे लागतात, ज्या आपल्याला रोबोटिक सर्जरीमध्ये करायची गरज पडते. बरोबर. याच्यामध्ये काही छोटे छोटे इन्सिजन 1 सेंटीमीटर, कधी कधी 9 मिलीमीटरचे सुद्धा इन्सिजन, 8 बापरे.
थोडे छोटे छोटे इन्सिजन घेऊन आपण रोबोटचे त्याच्यामध्ये पोर्ट्स टाकतो आणि त्या पोर्ट्सचं सगळं कंट्रोल आपल्याकडे ठेवतो. ओके. आता छोटं छोटं इन्सिजन असल्यामुळं रिकव्हरी पण तसं लवकर होते. मोठं इन्सिजन मसल कुठे कट नसल्यामुळे आपल्याला अगेन रिकव्हरीसाठी फायदा होतो. प्लस वुंड इन्फेक्शन जे म्हणतो आपण, मोठं वुंड आहे त्याला ऍटमॉस्फिअरचं एक्सपोजर जास्त राहतं, बरोबर. त्याच्यामध्ये इन्फेक्शनचं जास्त राहतं. कम्पेअर टू रोबोटिक सर्जरीतच आता बऱ्याच वेळेस काय होतं, मोठी गाठ असते पण ती आपल्याला रोबोटद्वारे काढता येते, पण आपण जे इन्सिजन गाठ काढण्यासाठी काढलेलं असतं त्याचा एक्सपोजर टाइम हार्डली 10 ते 15 मिनिटाचा असतो. ओपन केलं, काढलं आणि बंद केलं. ओके. कम्पेअर टू कन्व्हेन्शनल सर्जरी 1-3-4 तास ते वुंड ओपन आहे. कळते फरक? हा, बरोबर. त्यामुळे जखमेतले कॉम्प्लिकेशन्सची शक्यता जास्त असते. हे सगळं कमी होतं. पण मग असं काही आहे का की ठराविक लोकांसाठीच ही सर्जरी आहे, सगळ्यांसाठी नाहीये, असं काही आहे? नाही, आता ते रोबोटिक सर्जरी हे प्रत्येक रुग्णावरती आणि प्रत्येक आजारावरती अवलंबून असते. प्रत्येक सर्जरी रोबोटिक सर्जरीद्वारे नाही करता येणार. तर समजा तोंडाची शस्त्रक्रिया आहे, मानेची गळ्याच्या कॅन्सरची शस्त्रक्रिया आहे, काही विशिष्ट भाग सोडल्यास प्रत्येक सर्जरी नाही करता येत. पण त्याच्यामध्ये भरपूर ॲडव्हान्सेस होत गेलेले आहेत. आणि याच्यामध्ये कसं आहे की हिस्ट्री पण महत्त्वाची. पेशंट एखादा आहे की ज्याला रोबोटिक सर्जरी किंवा ओपन सर्जरी आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरी असे तिन्ही पर्याय उपलब्ध आहेत. अशा वेळेला ओपन सर्जरीपेक्षा रोबोटिक सर्जरीला जास्त प्राधान्य दिलं जातं. सरांनी त्याचे फायदे सांगितलेच. पण पूर्वी काही आजार झाला होता का? पूर्वी काय पोटाची शस्त्रक्रिया झाली होती का? याच्यामुळे पूर्वी आतमध्ये शस्त्रक्रिया झाल्यानंतर कुठेही ओपन केलं की पूर्वी एखाद्या पेशंटला ऑपरेशन झालं असतं आणि आतमध्ये सगळं चिकटून बसतं आतडं किंवा आजूबाजूचे अवयव चिकटून बसतात आणि अशा वेळेला ते डिफिकल्ट जाऊ शकतं. बरोबर. त्याच्यामुळं प्रत्येक पेशंटला रोबोटिक सर्जरी हा पर्याय नसतो, पेशंट वाईज डिसाईड होतो. पण डेफिनेटली इन फ्युचर किंवा आत्ताही भरपूर शस्त्रक्रियांना रोबोटिक सर्जरीचा फायदा होऊ शकतो. म्हणजे ॲडिंग टू दॅट आम्ही आता कॅन्सर शस्त्रक्रियांबद्दल मी बोलेनच, पण ॲडिशनली आम्ही स्तनाच्या शस्त्रक्रिया काही प्रमाणात, थायरॉइडच्या शस्त्रक्रिया, स्वरयंत्राच्या सुरुवातीच्या शस्त्रक्रिया यासुद्धा रोबोटिकद्वारे आता पॉसिबल आहेत आणि करतोय. स्वरयंत्राचा विषय काढला म्हणून सांगतो. म्हणजे आता सगळ्यांना माहिती आहे, माझं जेवढं ऑडियन्स बेस आहे तेवढं सगळ्यांना माहिती आहे की माझ्या आईची व्होकल कॉर्ड सर्जरी झाली पुण्यात. येस. सो होतंय कसं कधी कधी की आपल्याकडचेच काही लोक असतात जे सांगतात की नाही तुमचं इथं काय होणार नाही, तुम्ही पुण्याला जा. सो व्होकल कॉर्ड सर्जरी सुद्धा आपल्याकडे होऊ शकते. व्होकल कॉर्ड पेक्षा मी म्हणेन व्होकल कॉर्डच्या अलीकडे जरा कॅन्सर जर असेल आणि अगदी छोटा असेल, ज्याला ऍक्च्युली कसं असते की स्वरयंत्रासाठी कॅन्सर जर असेल तर आजार काढणे, मग त्यासाठी स्वरयंत्र पूर्ण काढणे महत्वाचं असतं. पण ज्याला पार्शियल म्हणतो आपण, आवाज वाचवून काही छोट्या शस्त्रक्रिया असतील, अगदी 5 मिलीमीटर 1 सेंटीमीटरपेक्षा आतली गाठ जी आजूबाजूला कुठं पसरलेलं नाही आहे, ज्याला रेडिएशन सारखा मोठा उपचारपद्धती नाही वापरायची आहे पण कमीत कमी कॉम्प्लिकेटेड, अशा लोकांना यूज. प्रत्येक गोष्ट जसं मी म्हटलं की पेशंट सिलेक्शन हे फार महत्वाचं आहे. बरोबर. वन साईज फिट्स ऑल असं नाही आहे. कारण ती सहन करण्याची तेवढी हे पण असते, हा, कॅपॅसिटी पण असते. पण एक अंदाजे जर आपण बघितलं तर रोबोटिक सर्जरीचा खर्च किती येऊ शकतो म्हणजे आपल्या इकडे तरी किमान? कारण जसं मी म्हटलं की काही लोक आहेत पुण्याला जा, मुंबईला जा, तिकडे जा, मग तिकडचं ते वातावरण, राहणं खाणं सगळ्या गोष्टी आल्या. तर आपल्याकडं अस्त्र आधारमध्ये तसं काय किती मध्ये होऊ शकतो? खर्च एकदम डायरेक्टली सांगायचं म्हटलं तर फक्त सेपरेट रोबोटचा खर्च आम्ही सगळं कॉस्ट कटिंग करून 50,000 ते 60,000 रुपयापर्यंत ठेवलो. आयुष्यभर मी तरी डोक्यात विचार करतो की 3 लाख वगैरे म्हणतील एक्स्ट्रा खर्च. नॉर्मल सर्जरीच्या नॉर्मल सर्जरीला यंत्रज्ञानाचा खर्च, यंत्रज्ञानाचा खर्च 50-60,000. पण जर ओव्हरऑल तुम्ही कॉस्ट बघितला महिनाभराचा, फॉर एक्झाम्पल जसं म्हटलं ओपन सर्जरी, त्याचं हॉस्पिटलचा डे जास्त राहणार, त्याच्यामध्ये रिकव्हरी डिले होणार, त्याच्यामध्ये त्याला अननेसेसरी बाकीच्या पण आपल्याला मेडिसिन किंवा सप्लिमेंट्स ऍड करावे लागणार. ओके. तर ओव्हरऑल पिरियड ऑफ 1 मंथ मध्ये पेशंट जेवढा रिकव्हर होतं ओपन सर्जरीमध्ये आणि त्याला जेवढी कॉस्ट लागते 1 महिना आपल्याला रिकव्हरीला घालवावाच लागतो सर्जरी. ओके. आणि रोबोटिक सर्जरीमध्ये काय डे 2 ला पेशंट एकदम याला मी थोडं सिम्प्लिफाय करेन ऍक्च्युली. आता आपण सारखं बोललो की पुणे मुंबईला पेशंट्स पळतात, तर आता पेशंटचं एखाद्या ऑपरेशन करायचं आहे पुण्यात किंवा मुंबईमध्ये, कोल्हापूर सोडून म्हणजे कोल्हापूरच्या पेशंटचं म्हणतोय मी, तर त्याला तिकडे जाऊन ऑपरेशन ज्या वेळेला करायचं आहे त्यावेळेला पेशंट एकटा जाणार नाही. बरोबर. फॅमिली घेऊन जाणार. आणि आपल्याकडे अशी पद्धत आहे गाव घेऊन जायचं. आणि ठीक आहे, दॅट इज जोक्स अपार्ट. पण त्याच्यामध्ये कसं आहे की जात असताना तो खर्च आपण लक्षातच घेत नाही. करेक्ट. की रोजचं तिथं खर्च आहे, राहण्याचा खर्च आहे, जेवणा खाण्याचा खर्च आहे, 8 दिवस राहण्याचा खर्च आहे, तो इफेक्टिव्हली 1-2 लाख रुपये आपोआप खर्च करून टाकतो. मग कशासाठी आपण तो 8 तास पकडायचा, ज्या वेळेला त्याच लेवलच्या त्याच
सुपर स्पेशालिस्ट म्हणजे त्या लेवलचे सुपर स्पेशालिस्ट आपल्याकडं ग्रामीण भागामध्ये किंवा कोल्हापूरसारख्या 2 टायर 3 टायर सिटीमध्ये म्हणतो तिथं अवेलेबल आहेत आणि तितकंच चांगलं आपण शस्त्रक्रिया करू शकतो. तर त्या शस्त्रक्रियेचा डेफिनेटली लोकांनी फायदा घ्यायला पाहिजे की त्यासाठी पुणे मुंबईला पळण्याची काही गरज नाही आणि आपण पुणे मुंबईपेक्षा खूपच कमी कॉस्टमध्ये या गोष्टी करतो. कारण हे आपण जसं म्हटलं की मेड इन इंडिया फॉर द वर्ल्ड, तसं आम्ही मेड इन बॉट इन कोल्हापूर ॲस्ट्रा आधार फॉर द कोल्हापूर अँड एंटायर रिजन असं म्हणतो. त्यामुळे त्या गोष्टीसाठी फार डेफिनेटली येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं की रोबोटिक सर्जरीच जास्त होतील असं. म्हणजे आता जसं जनरेशन चेंज झालंय किंवा जसं सायन्स एवढं पुढे गेलंय तर त्याच्यामुळं कदाचित इंडिकेशन्स वाढत चालले डेफिनेटली. गरज आहे त्या ठिकाणी. डेफिनेटली इंडिकेशन्स वाढत आहेत. पूर्वी कॅन्सर शस्त्रक्रिया ओपन नंतर लॅप्रोस्कोपी करताना सुद्धा खूप हेजिटन्स होते लोक की हेजिटन्स ती वाढतच आहे. मग प्रत्येक एखादी गोष्ट नवीन होत असताना त्याच्यामागे एक लोकांचं हेजिटेशन असतं की होईल का नाही. आणि आता आम्ही इतक्या रॅम्पंटली रोबोटिक शस्त्रक्रिया करतोय कॅन्सरसाठी की आता ओपन सर्जरीचा फार कमी प्रमाण, म्हणजे थोडक्यात पोटामधल्या शस्त्रक्रिया मी काही करतो. त्याच्यामध्ये कॅन्सर शस्त्रक्रियात आतड्याच्या कॅन्सर शस्त्रक्रिया अतिशय चांगल्या पद्धतीने होतात रोबोटिकमध्ये. उलट खर्च इफेक्टिव्हली कमी होतो. काही वेळेला हात ओपन किंवा लॅप्रोस्कोपी करत असताना स्टेपलर आणि या गोष्टींचा बराच वापर करावा लागतो. ओपन रोबोटिक सर्जरीमध्ये आपण करत असताना आज जी हालचाल माझी ओपन सर्जरीमध्ये होणार आहे, ओपन करून एवढं, तर तेच रोबोटिकमध्ये माझ्या रिस्ट एंडो रिस्ट म्हणतो मी त्याला. एंडो रिस्ट म्हणजे आतला रिस्ट, आतलं मनगट आहे माझं ते, की ज्यामध्ये रोबोट मी हात हलवतोय, आतमध्ये इन्स्ट्रुमेंट्स हलतात आणि मी एकमेकांना आतडी जोडू शकतो. जशी ओपन पद्धतीत जोडू शकतो तशीच आत त्या लेवलनं जोडू शकतो. इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ऐकायला छान वाटतंय पण बघायला अजून छान वाटेल. पण तुमच्या लाईफ मधली, आता म्हणजे मला तुमच्याही दोघांच्या लाईफ मधली एक अशी स्टोरी ऐकायची आहे जी खूप इंटरेस्टिंग असेल मे बी, की तुमची पहिली सर्जरी कदाचित कॉलेज पासआउट झाल्यानंतरची. लव्ह स्टोरी वगैरे तर नाहीच विचारत मी, जाऊ दे. पण त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही या फील्डमध्ये आला, एक स्टोरी अशी, एक तुमचा असं पेशंट ज्याची तुम्ही सर्जरी केली आणि ती लाईफ टाईम तुमच्या दोघांच्या लक्षात राहील, अशी एक कोणती स्टोरी आहे तुमच्याकडे? आता रोबोटिक सर्जरीबद्दल बोलतो तर त्याच्यामध्ये तशा बऱ्याच स्टोरीज आहेत. रोबोटिक सर्जरी आता आम्ही गेले 1.5 वर्ष करतो ॲस्ट्रा आधारमध्ये आणि त्याची इंडिकेशन जसं म्हटलं तसं वाढत गेलेत आणि बऱ्यापैकी आम्ही लोकांना त्याचा बेनिफिट देतोय. पण ज्या एका पेशंटला, मला 2 पेशंट असे आठवतात, ॲक्च्युली 3, पण त्यातलं मी एखादंच सांगेन की ज्याच्यामध्ये पेशंटचा समजा आता मी ओबिसिटी जो सगळ्यात मोठा फॅक्टर आहे की रोबोटिक सर्जरीचा फायदा होतो. 130 किलोची महिला, आयुष्यभर, ज्याचं ऑपरेशन रोबोटिक पद्धतीनं केलं तरच बेटर आहे. ओपन पद्धतीचे इतके कॉम्प्लिकेशन्स इन्व्हॉल्ड आहेत त्याच्यामध्ये की पेशंट ऑपरेशन केल्यानंतर जखम आणि वरचा जो लेअर असतो चरबीचा तेवढा ओपन करून आतमध्ये जाण्यासाठीच आमचा हात एवढा हे जातो. रोबोटिक सर्जरीमध्ये कसं आहे की माझ्या 2 पेशंट अशा आहेत की ज्यांना मी डेफिनेटली प्राऊडली सांगतो की ज्या शस्त्रक्रिया केल्या त्या 120 किलोची एक महिला, 130 किलोची एक महिला होती. याच्यामध्ये गर्भाशयाचा कॅन्सर ऑपरेशन आपण केला आणि त्याच्यामध्ये पेशंटला पटणार नाही तुम्हाला की ऑपरेशनला लागला मला 6 तास आयुष्यभर, पण पेशंटला डिस्चार्ज किती दिवशी केला असेल? 72 तासात. आयुष्यभर काय सांगताय? आणि 72 तासामध्ये गेल्यानंतर पेशंट चालत जातो. ह्याच्या अगेन्स्ट ओपन सर्जरीमध्ये पेशंट 5 दिवस बेड रिडन, त्यानंतर उठायचं, चालायचं, दुखतंय म्हणून पेशंटला बाहेर, त्याच्यानंतर मग त्यांना काहीच त्रास नाही. त्यानंतर काही नाही, पेशंट रुटीन फॉलोअपमध्ये येतात आणि अजून जास्त चांगल्या पद्धतीचे रिझल्ट. तुम्हाला असं फील झालं ना, कभी कभी लागतं आपणच बघा? असं नाही, पण शेवटी पेशंटला वाटतं आपल्याला. नाही, पण आमचं तेच मत असतं की मला ज्या माणसानं वाचवलंय तो माझ्यासाठी देवच आहे. डेफिनेटली. आपण त्या एरातली लोक आहोत जे डॉक्टरांना देव मानतात आणि आहे सुद्धा तसं. बरोबर आहे. डेफिनेटली. तुमची स्टोरी काय आहे नेमकं? म्हणजे तुम्हाला कुठली एक स्टोरी आठवते? मला तसं एक पेशंट आहे खूप आठवतं. आधी मी तो फॉलो एक ओके, 7 वर्षाचा मुलगा आहे. बर. आता ऑलरेडी सर्जरी झालेली. आता युरिनरी ट्रॅक त्याचे ते वसॅक्युलोटिक नावाचा आजार होता. त्याच्यामध्ये लघवी करताना बरीच 50-60% लघवी किडनीमध्ये परत. अरे बापरे. हा हा. अशा वेळेस त्याला सर्जरी करावी लागते. तर बऱ्याच ठिकाणी त्याला ओपन सर्जरी असं सगळ्या ठिकाणी सांगितलं. तिथे हॉरिबल आहे, लहान मुलगा एक तर 6-7 होतं. तर मी बघितलं त्याला कसं की, आणि त्यांना ऑप्शन दिला की असं आहे मग ऑप्शन की अवेलेबल की आपण हे एकदम कमी खर्चामध्ये कमी इन्सिजनमध्ये सगळं करू शकतो. सर्जरी एकदम चांगली झाली, व्यवस्थित झालं. आता
मला असं एक्सपेक्टेड होतं की दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस राऊंडला जातो की पेशंट असे बाबा खूप पेन होतं, पेशंट बेडवरच नाही बाहेर फिरतो. अरे बाप. म्हणजे हे माझ्यासाठी त्या दिवशी एकदम सरप्राइझिंग, आणि जे मी म्हणजे आतापर्यंत वाचलेलं आहे, पाहिलेलं आहे की रोबोटने सर्जरी केलं पेशंटला कमी वेदना होता, जे मी सांगतो लोकांना. पण त्याचा जे ऍक्च्युअल एक्सपिरियन्स ज्यावेळेस आम्हाला आला तो पहिला, त्यावेळेस मी एकदम satisfied मला होतो. ते विचारायचं होतं की लोकांना का भीती वाटते रोबोटिक सर्जरी म्हणलं की? कदाचित हेच म्हणतं की मिथ आहेत की जसं वाटतं की रोबोट सर्जरी करतोय, नवीन टेक्निक आहे काय. आता जसं मी थोडंसं बॅक जातोय, 91-92 मध्ये पहिल्यांदा दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया करायला सुरुवात झाली. बरोबर. मध्ये आपल्याकडे पाकामध्ये पहिली शस्त्रक्रिया बॉल बॅटरची झाली की लॅब कोलिसिस्टेक्टॉमी. ओके. तर त्यावेळेस त्याचा खूप भीती आजूबाजूच्या लोकांनी, त्या काळच्या लोकांनी ठेवली होती, हे दुर्बीनद्वारे काय नवीन आहे. हा, म्हणजे आपल्याकडे एक ती पद्धत आहे की आपल्याकडे कोणी आजारी असलं तर आमचा एक पाहुणा अशातच गेला अशी म्हणायची पद्धत आहे. कायम पद्धत आहे. त्यावेळेस आता असं होतं की ते ऍक्सेप्टन्स जेवढं होतं 1991-92 आणि आपण आजचा दिवस बघतोय, आज डे इन डे आउट सगळीकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया. करेक्ट. तसंच रोबोटचा इरा आहे. आज फक्त लोकांचा तेवढा ऍक्सेप्टन्स नाहीये. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मला वाटतं हा ऍक्सेप्टन्स खूप जास्त वाटतं. ओके. सो आपण जसं मगाशी सुद्धा बोलत होतो, म्हणजे मी त्याच याच्यावरती येतो की आपल्याला आजकाल पुण्याला किंवा मुंबईला जावं लागतं. सो भारतामध्ये रोबोटिक सर्जरीसाठी कुठले कुठले असे तुम्हाला वाटतात की शहर आहेत जिथं बाबा होऊ शकतात चांगल्या सर्जरी? आता रोबोटिक सर्जरी बद्दल आपण जे बोलतोय ना, हे आता सध्या बोलतोय, पण 2012ला माझं ट्रेनिंग ज्यावेळेला सुरू झालं कॅन्सरबद्दल, त्यावेळेला पहिली रोबोटिक सर्जरी तिथं मी एक्सपिरियन्स केली होती. म्हणजे आपण आता 14 वर्ष बॅक जातोय. म्हणजे थोडक्यात 2012ला मुंबईत म्हणल्यानंतर अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांमध्ये त्याच्याहून 10 वर्ष आधी असणार. तर 2001, 2 किंवा 3 नंतर रोबोटिक सर्जरी सुरू झाल्या. त्यामुळं इट इज अ प्रूव्हन एव्हिडन्स की 1.5 लाखपेक्षा जास्त शस्त्रक्रिया ह्या रोबोटिक पद्धतीनं झालेल्या आहेत. आणि हे ॲक्च्युली मी केल्या काही महिन्यापूर्वीची फिगर सांगतोय, आता 2 लाखाच्या वरती गेला असणार किंवा लाखो म्हणू आपण. त्यामुळे ही प्रूव्हन बियॉन्ड द फॅक्ट्स शस्त्रक्रिया आहे. हे अत्याधुनिक सायन्स आहे, ही काय जादू नाही आणि ही काय लोकांना वाटणारं जेनझी सारखं तंत्रज्ञान फॅन्सी नाही आहे. एव्हिडन्स बेस्ड आहे आणि डेफिनेटली सेफ आहे. मला काय वाटतं माहिती आहे का की भरपूर लोक आहेत, म्हणजे माझ्यासारखी लोक आहेत ज्यांचे आई वडील कोल्हापुरात राहतात, मी स्वतः पुण्याला जॉबला आहे. त्यामुळे मग कधी कधी काय होतं की अरे मी इकडं आहे तर मग माझ्या आई वडिलांना आपण इकडंच बोलवून घेऊयात. पण जसं मगाशी आपलं बोलणं झालं की हा थॉट नाहीच आहे. बरोबर. आणि लोकांचं झालंय काय माहितीये का की महागड्या रेस्टॉरंटमध्ये जाणं म्हणजे जेवण चांगलं मिळतं, खानावळीत तुम्हाला सगळ्यात भारी मिळतं. तो एक बेसिक आपल्या कोल्हापूरमध्ये जर बोलायचं म्हटलं तर तांबडा पांढरा जर पाहिजे असेल खानावळीत जाऊन खावा तुम्ही. पण तेच आहे सेम की तुम्ही पुण्यासारख्या किंवा मुंबईसारख्या हैदराबाद सारख्या सिटीमध्ये तुम्ही जाताय तर तुम्हाला खूप चांगली ट्रीटमेंट मिळेल किंवा तुम्हाला पैसे जास्त देताय म्हणजे तुम्हाला 5 स्टार असं वाटतं. मी तेच म्हणणार होतो आता की कोल्हापुरातले जे लोक पुणे मुंबईला शिफ्ट झालेले आहेत आणि ज्यांना कोणाला कॅन्सर होऊच नाही माझ्या ह्याच्यामध्ये, पण जर झाला तर त्यांनी का विचार करावा. मी त्याचा सेफ्टी आणि थोडंसं हास्यास्पद ह्याच्यावरती नेतोय की ह्याच्यामध्ये थोडं जोक ह्याच्यामध्ये की यावं, पेशंटचं व्यवस्थित शस्त्रक्रिया करून घ्यावी आणि पेशंट बरोबरच तांबडा पांढरा रस्ता खावा. त्यामुळे म्हणजे आपल्याकडे बाहेर जाऊन घ्यायचं ते आता पेशंटने ठरवायचं. पण आता आपण ज्या गोष्टींच्यावरती गप्पा मारत होतो, माझ्यासाठी सुद्धा आणि तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा कदाचित भरपूर नवनवीन गोष्टी आपण डिस्कस केल्या आणि असेच वेगवेगळे टॉपिक्स घेऊन आम्ही तुमच्यासोबत गप्पा मारायला येणार आहे. वेगवेगळे डॉक्टर्स आपल्यासोबत असणार आहेत. डॉक्टर निखिल आपल्यासोबत होते आणि डॉक्टर धनसागर आपल्यासोबत होते. दोघंही ज्या पद्धतीनं आपल्यासोबत गप्पा मारत होते, मला असं वाटत होतं की बाबा म्हणजे कट्ट्यावरचा मित्र असतो की नाही आपला, एक्झॅक्टली तसंच. पण ज्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या होत्या त्या त्यांच्याकडनं आपण जाणून घेतलेल्या आहेतच. आणि मी पुन्हा सांगेन की पुढच्या पॉडकास्टमध्ये कोण असणार आहे याची उत्सुकता जर तुम्हाला लागून राहिली असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेलच. पुढच्या व्हिडिओसाठी वेट करा. ॲस्टर आधार प्रेझेंट्स हेल्दी गप्पामध्ये मी आरजे सुमित तुमच्यासोबत. थँक्यू सो मच सर. थँक्यू.